नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही कमीत कमी 500 रुपयाची SIP किंवा 1000 रुपयाची SIP जर सुरू करतायत तर त्या SIPचे किंवा त्या इन्व्हेस्टमेंटचे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील किंवा त्यातून किती पैसे बनतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काही असे म्युच्युअल फंड सुचवणार आहे की ज्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवू शकता। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला एक शॉकिंग इन्फॉर्मेशन दाखवतो। सहज गूगलवरती सर्च करत असताना मी एक प्रश्न गूगलवरती सर्च केला की भारतामध्ये किती लोकांकडे टू व्हीलर्स आहेत। इथे एक ब्लॉग आला आणि ज्यामध्ये मला सविस्तर माहिती मिळाली। त्या ब्लॉगच्या माहितीच्या आधारे जर तुम्ही पाहिलं तर देशात 1000 लोकांच्या मागे 185 दुचाकी आणि 34 कार आहेत। रूरलमधील 51% लोकांकडे टू व्हीलर आहेत आणि अर्बनमधील 63% लोकांकडे टू व्हीलर्स आहेत। म्हणजे यावरनं तुम्हाला समजलं असेल की बऱ्यापैकी भारतातली लोकसंख्या जी आहे ती आता फायनान्शियली स्टेबल झालेली आहे। ते टू व्हीलर 4 व्हीलर अफोर्ड करू शकतात आणि जर ते टू व्हीलर किंवा 4 व्हीलर अफोर्ड करू शकतात तर नक्कीच ते 500 रुपयाची 1000 रुपयाची SIP सुरू करू शकतात, इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतात। जो आता हा व्हिडिओ पाहतात त्यातील बऱ्यापैकी लोकांकडे टू व्हीलर असतील आणि 4 व्हीलरसुद्धा असतील आणि 90 ते 95% लोकांकडे स्मार्टफोन आहे आणि स्मार्टफोनमध्ये मोबाईलचं रिचार्ज केलं जातं दर 3 महिन्याने 700 ते 800 रुपयाचं। म्हणजे कुठलीही कंपनी घ्या, जिओ घ्या, वोडाफोन घ्या, त्यानंतर एअरटेल घ्या, या कंपनीचं जर 84 दिवसाचं रिचार्ज पाहिलं तर ते 850 ते 900 रुपयाच्या दरम्यान आहे। म्हणजे एवढे पैसे दर 3 महिन्यानंतर आपण खर्च करू शकतो। जर तुम्ही ॲव्हरेज पाहिलं तर महिन्याला 300 ते 350 रुपये तुम्ही फक्त मोबाईलच्या रिचार्जवरती खर्च करता आणि जर इतर तुमचे एक्सपेन्सेस जर काढले तर ते याच्यापेक्षाही जास्त असू शकतात। मग जर आपण इतर एक्सपेन्सेसवरती एवढे खर्च करू शकतो तर आपण आपल्या फ्युचरसाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करू शकतो। या व्हिडिओमधून मला तुम्हाला तेच सांगायचं आहे। जर तुमच्याकडे काहीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे किंवा तुमची कॅपॅसिटी नाही आहे तर कमीत कमी तुम्ही 500 रुपयाची तर SIP सुरू करू शकता। आणि 500 रुपयाची ही SIP जर तुम्ही पुढचे 30 वर्ष भरताय आणि तुम्हाला जर एखादा फंड 19% आसपास रिटर्न देतोय तर तुमची इन्व्हेस्टमेंट त्या फंडमध्ये किंवा त्या म्युच्युअल फंडमध्ये असणारी इन्व्हेस्टमेंट असणारे फक्त 1,80,000 रुपये आणि मिळणारी जी वेल्थ आहे ती आहे 91,36,000 रुपये। म्हणजे 30 वर्षानंतर जरी तुमच्याकडे काहीच नसेल तरीसुद्धा 91 लाखाची वेल्थ तुम्ही जनरेट केलेली असेल ह्या 30 वर्षामध्ये। म्हणजे जर आत्तापासून तुम्ही 500 रुपयाची SIP सुरू करता आणि पुढचे 19% जर तुम्हाला रिटर्न्स मिळत आहेत तरीसुद्धा तुम्हाला 91 लाख रुपये मिळणार आहे। आता यामध्ये बरेच लोक असं म्हणू शकतात की 30 वर्षानंतर 51 लाखाला काहीच किंमत नसणार आहे, पण बरेच अशी लोक आहेत की ज्यांना महिन्याला 500 रुपये सेव्हिंगसुद्धा जमत नाही। 15 ते 20,000 रुपये पगार किंवा त्यापेक्षाही कमी पगार असतो आणि त्यामध्ये घर चालवायचं, मोबाईलचे रिचार्ज, इतर खर्च, त्यानंतर आपल्याला लागणारे कपडे लत्ते या सगळ्यांवरती खर्च करून काहीही शिल्लक राहत नाही। अशा लोकांनी कमीत कमी काहीही करून काटकसर करून जर 500 रुपयाची SIP सुरू केली तरीसुद्धा ते 91 लाख रुपये जनरेट करू शकतात। आणि जर त्यांनी 1000 रुपये सेव्ह करण्याचा प्रयत्न केला, फक्त 1000 रुपये मंथली 30 वर्षासाठी, असं समजा की तुम्ही काहीतरी इसेन्शियल गोष्ट खरेदी करताय, असं समजा की तुमच्या घरामध्ये तुम्ही अजून एखादा नवीन फोन विकत घेतलेला आहे आणि त्याचं रिचार्ज महिन्याला 1000 रुपये आहे असं समजून चला। आणि जर तुम्ही तसा विचार केला तर 3,60,000 रुपये 30 वर्षामध्ये तुम्ही जमा कराल आणि 30 वर्षानंतर जवळपास तुमच्याकडे 1,82,00,000ची इन्व्हेस्टमेंट तयार झालेली असेल। आता 30 वर्षानंतर 1,82,00,000ला निदान 1 करोडची तरी व्हॅल्यू असणार। 1 करोडची नसेल तरी 75 लाखाची तरी किंमत असेल। 75 लाखसुद्धा खूप मॅटर करतात ज्यांची इन्कम खूप कमी आहे। तुम्ही आपल्या आजूबाजूला बरीच अशी वयस्कर लोकं पाहिली असतील की ज्यांनी त्यांच्या तरुणपणामध्ये जी काही अर्निंग करत होते ते पूर्णच्या पूर्ण त्यांनी त्यांच्या कुटुंबावरती खर्च केली आणि आता जेव्हा त्यांना ते काहीही करत नाही आहेत तर त्यांची परिस्थिती ही खूप खराब आहे। त्यांच्याकडे त्यांना खर्च करण्यासाठी पैसे नाही, त्यांना डिपेंडंट राहावं लागतं मुलांवरती, मुलींवरती। त्यांना डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा कुठे जाण्या येण्यासाठी लागणारा जो खर्च आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना इतर लोकांवरती डिपेंडंट राहावं लागतं। हे का झालं? कारण की त्यांनी कोणत्याही प्रकारची सेव्हिंग केली नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही काहीही करू शकत नसाल तरी 500 रुपयाची 1000 रुपयाची SIP तुम्ही सुरू करा पुढचे 20-30 वर्ष। म्हणजे जर आता तुम्ही 30मध्ये असाल तर पुढचे 30 वर्ष 1000 रुपयाची तरी SIP सुरू करा आणि जर तुमची कॅपॅसिटी जास्त असेल तर तुम्ही 5-1 हजाराची SIP सुरू करा आणि ते 5,000 रुपये 30 वर्षानंतर जवळपास 9 करोडच्या आसपास वेल्थ जनरेट करतील। त्यावेळेस तुम्हाला कोणावरही डिपेंडंट राहण्याची गरज लागणार नाही।
आता तुम्ही म्हणाल की हे कोणते असे फंड आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढे चांगले रिटर्न्स मिळतात आहेत, तर ते फंड मी तुम्हाला दाखवतो। यामध्ये पहिला जो फंड आहे त्याचं नाव आहे फ्रँकलिन इंडिया ब्लू चिप फंड। या फंडची फंड साईज आहे 7,788 करोड रुपये। एक्सपेन्स रेशो आहे 1.84%। हा लॉन्च झाला होता 1 डिसेंबर 1993 म्हणजे जवळपास 30 वर्ष झालेत हा फंड मार्केटमध्ये येऊन, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत याने 18.55% रिटर्न दिलेले आहेत। त्यानंतरचा फंड आहे HDFCचा टॉप 100 फंड। या फंडमध्ये 36,400 करोड रुपये लोकांनी गुंतवलेले आहेत, आणि या फंडचा एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिलात तर 1.61% आहे। हा फंड मार्केटमध्ये आला 1 ऑक्टोबर 1996 म्हणजे जवळपास 28 वर्ष या फंडला मार्केटमध्ये येऊन झालेली आहेत, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत याने 18% रिटर्न दिलेले आहेत। त्यानंतर आहे कोटकचा ब्लू चिप फंड। हा फंड मार्केटमध्ये आला 1998 आणि 26 वर्ष झाले या फंडला, आणि याने रिटर्न दिलेले आहेत 19%। म्हणजे जवळपास 9,300 करोड रुपयाचा हा फंड आहे, आणि या फंडने आत्तापर्यंत 19% रिटर्न दिलेले आहेत। त्यानंतर आहे टाटाचा लार्ज कॅप फंड। या फंडची फंड साईज आहे 2,415 करोड रुपये आणि एक्सपेन्स रेशो आहे 2%। 1998 हा फंड मार्केटमध्ये आला आणि 26 वर्षामध्ये जवळपास याने 16% आसपास रिटर्न दिलेले आहेत। म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये असे फंड आहेत की ज्यांनी एवढे चांगले रिटर्न्स दिलेले आहेत। आपण जे 19%च्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं, जे फंड मी तुम्हाला सांगितले त्यातील फ्रँकलिन इंडिया ब्लू चिप फंड जो आहे तो कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो ते पहा। हा फंड 43 कंपनीजमध्येच फक्त इन्व्हेस्ट करतो, आणि सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये असते। मिड कॅपमध्ये कमी आहे, स्मॉल कॅप कंपनीजमध्ये तर खूपच कमी आहे, आणि अदर्समध्ये 20% इन्व्हेस्टमेंट आहे। 97% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये आहे, आणि त्यातील 60% लार्ज कंपनीजमध्ये आहे। आता लार्ज कंपनीज म्हणजे कोणत्या, तर ICICI बँक, ॲक्सिस बँक, HDFC, रिलायन्स, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस। म्हणजे मार्केटमध्ये कितीही मोठा क्रॅश आला किंवा मार्केट कितीही खाली झालं तरी तुमची इन्व्हेस्टमेंट धडाक करून 100वरनं 0वरती येणार नाही। ती 100वरनं 99, 95 एवढी होऊ शकते, पण त्यापेक्षा जास्त डॅमेज होऊ शकत नाही। हाच फायदा असतो लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा। आणि आज जे मी फंड्स तुम्हाला सांगितलेले आहेत ते सगळेच्या सगळे फंड हे लार्ज कॅप फंडच आहेत। त्यानंतर एक फंड मी तुम्हाला सांगितलं त्याचं नाव होतं कोटक ब्लू चिप फंड, आणि हा फंडसुद्धा जर तुम्ही पाहिलात तर जवळपास 68% इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये करतो। मिड कॅपमध्ये 10% इन्व्हेस्टमेंट आहे, स्मॉल कॅपमध्ये 3% इन्व्हेस्टमेंट आहे, आणि अदर्समध्ये 13%। म्हणजे जवळपास 96% इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये आहे। HDFC बँक, ICICI बँक, रिलायन्स इंडस्ट्री, इन्फोसिस, लार्सन अँड टर्बो, भारती एअरटेल, ITC, महिंद्रा अँड महिंद्रा, ॲक्सिस बँक, म्हणजे ह्या टॉपच्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्येच यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे। आणि ह्या कंपनी आज आलेल्या नाही आहेत मार्केटमध्ये, या कित्येक वर्ष, कित्येक दशकं मार्केटमध्ये आहेत, आणि मार्केटमध्ये त्यांचा दबदबा कायम ठेवून आहेत। म्हणजे अशा टाईपच्या फंडमध्ये किंवा अशा टाईपच्या कंपनीजमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर लाँग टर्म तुम्हाला खूप चांगले रिटर्न्सच मिळणार आहेत। या लार्ज कंपनीजपैकी फक्त मी तुम्हाला HDFC बँकेचं एक उदाहरण दाखवतो। 1 डिसेंबर 2000ला 21 रुपयाला एक शेअर होता HDFC बँकेचा, आणि आज जवळपास 24 वर्षानंतर त्या 21 रुपयाच्या शेअरची प्राईस झालेली आहे 1700 रुपये। जर 10,000 शेअर्स घेतले असते 21 रुपयाप्रमाणे तर तुमची इन्व्हेस्टमेंट असते 2,10,000 रुपये। म्हणजे तुमच्या 2,10,000चे 1,70,00,000 रुपये झाले। आता या दरम्यानमध्ये मार्केट किती वेळा वर खाली झालं, तर 2000 पासून आत्तापर्यंत मार्केट किती वेळा खाली आलं, किती वेळा खाली आलं, किती वेळा खाली आलं, बऱ्याच वेळा खाली आलं असेल। आत्तासुद्धा मार्केट खूप खाली आहे। जर तुम्ही एका महिन्याचा ग्राफ पाहिला तर जवळपास 5% मार्केट डाऊन आहे, पण तरीसुद्धा जर तुम्ही लाँग टर्म अशा टाईपच्या कंपनीजच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करत राहिला तर फ्युचरमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतील। मग आता ह्या कंपनीज आपण स्वतः शोधायच्या का, तर आपल्याला तेवढं ज्ञान नाही आहे। मग आपल्याला जर याबद्दलचं ज्ञान नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर अशा टाईपच्या लार्ज कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, आणि लाँग टर्ममधून त्याच्यामधून खूप चांगले रिटर्न्स मिळवू शकता। तर हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं नॉलेज नसेल इन्व्हेस्टमेंट करण्याचं, आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काही ना काही स्टार्ट करायचं आहे, तर निदान 500 रुपयापासून किंवा निदान 1000 रुपयापासून स्टार्ट करा। 30 वर्षासाठी ठेवून द्या, डोळे बंद करून ठेवून द्या, आणि 15% रिटर्न जरी ते फंड्स तुम्हाला देतात ना, तर तुमच्या 3,60,000चे 70 लाख कोण देणार आहे 30 वर्षानंतर? ते पण आपण 1000 रुपये मंथली भरतोय, कोणीही देणार नाही। एवढे चांगले रिटर्न्स कोणीही देणार नाही। मग जशी तुमची कॅपॅसिटी आहे तशा प्रकारच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायला हवी। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला तुम्हाला सांगायचं आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.